नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिले प्रकरण गुरुत्वाकर्षण चा पूर्वार्ध आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे। आज आपण याच प्रकरणातील पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, जीच्या मूल्यात होणारे बदल, वस्तुमान व वजन, मुक्त पतन, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आणि मुक्तिवेग या घटकांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग पाहूया पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय। पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते। न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते। या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूचे त्वरण होते। यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात आणि हे जी या अक्षराने संबोधले जाते। त्वरण ही सदिश राशी आहे। पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विचार करण्यासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत। पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते? तर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर कोणताही पदार्थ पृथ्वीकडे आकर्षिला गेला नसता। दुसरा प्रश्न आहे, जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? जर जीचे मूल्य दुप्पट असते तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण दुप्पट झाले असते। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य। न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल F व त्या वस्तूचे त्वरण g खाली दाखविल्याप्रमाणे आपल्याला काढता येते। पहा, F बरोबर gmm भागिले r वर्ग। या ठिकाणी कॅपिटल M हे पृथ्वीचे वस्तुमान आहे। याला समीकरण 3 म्हटले। पण F बरोबर mg हे समीकरण 4। तर समीकरण 3 आणि 4 वरून mg बरोबर gmm छेद r वर्ग असे आपल्याला लिहिता येईल। कारण समीकरण 3 आणि 4 ची डावी बाजू समान आहे f, म्हणून उजवी बाजू देखील समान असेल। यावरून g बरोबर कॅपिटल gm छेद r वर्ग हे झाले समीकरण 5। वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर स्मॉल r बरोबर कॅपिटल R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या। म्हणून पृष्ठभागावरील जीचे मूल्य खालीलप्रमाणे असेल। पहा, स्मॉल g बरोबर कॅपिटल GM छेद कॅपिटल R वर्ग। 5व्या समीकरणामध्ये काय बदल केला? तर स्मॉल r आणि कॅपिटल R ची किंमत समान असल्याने स्मॉल r च्या जागी कॅपिटल R घेतले। म्हणून g बरोबर कॅपिटल GM छेद कॅपिटल R वर्ग हे आहे समीकरण 6। g चे SI एकक मीटर पर सेकंद वर्ग आहे। हे तुम्ही 9वी मध्ये अभ्यासले आहे। पृथ्वीचे वस्तुमान 6 गुणिले 10⁴ किलोग्रॅम व तिची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁶ मीटर। समीकरण 6 प्रमाणे पहा, g बरोबर कॅपिटल G, कॅपिटल M आणि कॅपिटल R च्या या ठिकाणी किमती ठेवलेल्या आहेत। हे जर आपण सोडवून घेतले तर आपल्याला उत्तर मिळते 9.77 मीटर पर सेकंद वर्ग। हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते। म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते। वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसते। लक्षात आले का? त्वरण हे पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल M आणि पृथ्वीची त्रिज्या कॅपिटल R
या दोघांवरती अवलंबून असते. जीच्या मूल्यात होणारे बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल का? तर नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान नसते. असे का? कारण पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही हे आपणास माहीत आहे. म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याकारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा असतो व विषुववृत्तावर थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त असते. म्हणून जीचे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असते, म्हणजेच ते 9.832 मीटर पर सेकंद वर्ग इतके असते व तेथून विषुववृत्ताकडे जात असताना ते कमी कमी होत जाते. विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर पर सेकंद वर्ग इतके असते. विद्यार्थी मित्रांनो, हे नक्की लक्षात ठेवा. ध्रुवावर जीचे मूल्य सर्वात जास्त असते तर विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी असते. जीच्या मूल्यात उंचीनुसार होणारा बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 प्रमाणे. तर समीकरण 5 काय आहे? तर स्मॉल जी बरोबर कॅपिटल GM छेद R चा वर्ग. तर समीकरण 5 प्रमाणे जीचे मूल्य काय होते? कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असतो, अत्यंत कमी प्रमाणात बदल होतो. आपण उदाहरण पाहूया. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. समजा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर काय होईल? तर 6410 किलोमीटर. त्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल नगण्य म्हणजे अत्यंत कमी असेल. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जीमधील बदल विचारात घ्यावा लागतो, कारण त्यावेळी जीच्या मूल्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. तो आपण पुढील तक्त्यात अभ्यासणार आहोत. पहा, या ठिकाणी स्थान, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची आणि जीचे मूल्य दिलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी म्हणजे 0 किलोमीटर उंचीवर जीचे मूल्य 9.81 मीटर पर सेकंद वर्ग इतके असते. माउंट एव्हरेस्टची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आहे 8.8 किलोमीटर. त्या ठिकाणी जीचे मूल्य 9.8 इतके असते. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची आहे 36.6 किलोमीटर आणि त्या ठिकाणी जीचे मूल्य होते 9.77 मीटर पर सेकंद वर्ग. अंतराळ यानाची कक्षा 400 किलोमीटर इतकी उंच असते आणि त्या ठिकाणचे जीचे मूल्य 8.7 मीटर पर सेकंद वर्ग इतके असते. दळणवळण उपग्रहाची कक्षा 35,700 किलोमीटर इतक्या उंचीवर असते आणि त्या ठिकाणी मात्र जीचे मूल्य अत्यंत कमी म्हणजे 0.225 मीटर पर सेकंद वर्ग इतके आढळते. आता खोलीनुसार जीच्या मूल्यात काय बदल होतो का ते आपण पाहूया. पृथ्वीच्या आत जात असताना जीचे मूल्य बदलत राहते. समीकरण 5 प्रमाणे. तर समीकरण 5 आपण पाहिले, जी बरोबर GM छेद R वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, जी बरोबर GM छेद R वर्ग यामध्ये आरचे मूल्य जर कमी झाले तर जीचे मूल्य अधिक व्हायला हवे, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी कमी होत जातो आणि त्यामुळे कॅपिटल M म्हणजेच वस्तुमान बदलते आणि तेही कमी होते. मग आरची किंमत जरी कमी झाली तर एमचीही किंमत कमी झाल्यामुळे जीचे मूल्य वाढत नाही, तर उलट खोलीनुसार जीचे मूल्य कमी कमी होत जाते. आले का लक्षात? परत एक वेळ सांगते. पृथ्वीच्या आत जाताना जीचे मूल्य बदलते.
समीकरण 5 काय पाहिले आपण, तर जी बरोबर GM छेद R वर्ग. या समीकरणामध्ये R ची किंमत जर कमी झाली तर जीचे मूल्य वाढले पाहिजे, परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ जाईल तशी वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग कमी होतो. त्यामुळे समीकरण 5 मध्ये वापरले जाणारे एमचे मूल्यसुद्धा बदलते आणि ते कमी होते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जाताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी कमी होत जाते. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत काही फरक पडेल का, तर पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बल कमी कमी होत जाते व ते केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होते. म्हणजेच पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेमध्ये फरक पडतो. पृथ्वीच्या केंद्रावर जीचे मूल्य किती असेल? विद्यार्थी मित्रांनो, केंद्रावर जीचे मूल्य 0 असते. प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात. त्यामुळे पृष्ठभागावरील जीचे मूल्य हे सुद्धा वेगवेगळे असते. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असते, म्हणजेच 1/6 इतके असते. आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. पण का लक्षात आले का, तर चंद्रावरील गुरुत्वीय बल पृथ्वीवरील गुरुत्वीय बलाच्या 1/6 पट असते आणि त्यामुळेच आपण चंद्रावरती विशिष्ट बल वापरून 6 पट जास्त, पृथ्वीपेक्षा 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. आता आपण वस्तुमान व वजन याविषयी माहिती घेऊया. यालाच इंग्रजीमध्ये मास आणि वेट असे म्हणतात. तर वस्तुमान, कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन. वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे, त्यामुळे वस्तुमान सगळीकडे सारखे असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील वस्तुमानाचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. म्हणजे वस्तुमान जितके जास्त तितकेच जडत्वसुद्धा काय असते, जास्त असते. पुढील मुद्दा, वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. यम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F समीकरण 4 वरून. तर समीकरण 4 काय आहे, तर F बरोबर mg. तर वजन W बरोबर F बरोबर mg. पण जी ची किंमत काय आहे, कॅपिटल GM छेद R वर्ग. वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशीसुद्धा आहे, कारण बल ही सदिश राशी आहे, त्यामुळे वजन ही सुद्धा सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजन ही स्थानाप्रमाणे बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानावर एक समान असते. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान व वजन यामधील फरक या ठिकाणी आपल्याला तयार करता येतो. पहा, पहिला फरक म्हणजे व्याख्या लिहायची. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन. मग वजन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलास वजन म्हणतात. एक फरकाचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे, तर वजनाचे SI एकक न्यूटन आहे. तिसरा मुद्दा, वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे. पुढे चौथा, वस्तुमानाचे मूल्य सगळीकडे सारखे असते. वजन मात्र सगळीकडे सारखे नसते, तर ते स्थानाप्रमाणे बदलते. असे फरकाचे 4 मुद्दे आपल्याला लिहिता येतील. मुक्त पतन. तर मुक्त पतन म्हणजे काय,
जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. पहा, एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणतात? मुक्त पतन. मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते फक्त निर्वातात होते. असे का? कारण पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. त्यामुळे मुक्त पतन हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच होऊ शकते. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या किंवा दगडाच्या गतीचा अभ्यास करून जीचे मूल्य जी ऐवजी वजा जी धरावे लागते. पहा, सरळ वर फेकलेला दगड किंवा वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य जी ऐवजी वजा जी धरावे लागते. याचे कारण, या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. जीचे परिमाण तेवढे असले तरी या त्वरणामुळे वस्तूचा किंवा दगडाचा वेग वाढत नसून तो हळूहळू काय होतो? कमी होत जातो आणि त्यामुळे जीचे मूल्य जी ऐवजी वजा जी धरावे लागते. पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते. याचे कारण, कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोचतात. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील एकाच स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वीमध्ये काही सूत्रे अभ्यासली आहेत. v बरोबर u अधिक at. u म्हणजे सुरुवातीचा वेग. जर सुरुवातीचा वेग 0 असेल तर v बरोबर 0 अधिक at होईल. पण गुरुत्वीय त्वरण a ऐवजी g वापरतात म्हणून v बरोबर gt. त्यानंतर दुसरे s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. या ठिकाणी सुरुवातीचा वेग u जर 0 घेतला तर ut हा गुणाकार 0 होतो. त्यामुळे s बरोबर 1/2 a ऐवजी g येईल, gt वर्ग असे समीकरण आपल्याला मिळते. त्यानंतर v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. या ठिकाणी सुरुवातीचा म्हणजेच प्रारंभीचा वेग 0 झाला म्हणून v वर्ग बरोबर 2as येईल आणि a ऐवजी आपण गुरुत्वीय त्वरण g घेणार आहोत म्हणून v वर्ग बरोबर 2gs. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. तर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? तर वस्तू व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तूत जी ऊर्जा सामावलेली असते तिला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h इतक्या उंचीवर असेल तर तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा वजा gmm/r अधिक h इतकी असते. येथे कॅपिटल M व कॅपिटल R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. मुक्तिवेग. तर मुक्तिवेग म्हणजे काय? सामान्यतः वस्तू जमिनीवरून सरळ वर फेकल्यावर तिचा वेग कमी कमी होत जातो व कालांतराने ती वस्तू पुन्हा जमिनीवर पडते हे आपल्याला माहीत आहे. वस्तूचा आरंभी वेग बदलल्यास ती जास्त उंच जाते व कालांतराने पुन्हा जमिनीवर पडते. म्हणजे पहा, आपण एखादी वस्तू वर फेकली तर ती काही कालापर्यंत वर जाते आणि पुन्हा खाली पडते. आपण आणखी थोडा वेग वाढवून वस्तू वर फेकली तर ती थोडीशी उंच जाते पण कालांतराने ती सुद्धा खाली पडते. आरंभ वेग सतत वाढवत गेल्यास एका विशिष्ट आरंभ वेगास वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते आणि या वेगाला मुक्तिवेग असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा सांगते. आरंभीचा जो वेग आहे तो वेग आपण सतत वाढवत गेलो तर एका विशिष्ट आरंभ वेगास वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते आणि या वेगाला काय म्हटलं जातं?
मुक्ती वेग. m वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा आणि एकूण ऊर्जा आपण पाहणार आहोत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर गतिज ऊर्जा 1/2 mv वर्ग या सूत्राने काढतात. तर अनंत अंतरावरती 0 इतकी असते. स्थितिज ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर -gmm/r असते. तर अनंत अंतरावर स्थितिज ऊर्जासुद्धा 0 असते. एकूण ऊर्जा E बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा म्हणजेच 1/2 mv वर्ग, या ठिकाणी ऋण होईल कारण स्थितिज ऊर्जा ऋण आहे, वजा gmm/r. आणि अनंत अंतरावरील एकूण ऊर्जा ही E2 या अक्षराने दर्शवली आहे, म्हणजेच गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा, आणि ही ऊर्जा काय असेल? 0. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठाखाली स्वाध्याय दिलेला आहे, तो तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. थँक्यू.